नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. काल रात्रीच्या सुमारास आपण बघितलं बदलापूर पूर्व खरवई एमआयडीसी या परिसरामध्ये असलेल्या पॅसिफिक या कंपनीला भीषण आग लागली. कारण अद्यापही स्पष्ट नाहीये, परंतु मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. अद्यापही आपण जर बघत असाल तर आग जी आहे आता आटोक्यात आलेली आहे. मात्र अग्निशामक दल जे आहे आज पहाटेपर्यंत या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. ही आग एवढी भीषण होती की याच्यामध्ये 20 पेक्षा जास्त स्फोट जे आहे आपल्याला बघायला मिळाले. थोडीशी माहिती घेऊया की कंपनी नेमकी कशाची आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कंपनी जी आहे ती केमिकल कंपनी आहे आणि या ठिकाणी कुठल्या तरी पावडर्स वगैरे बनतात अशी माहिती मिळते. संपूर्ण माहिती अद्यापही आपल्याला मिळत नाहीये. कंपनीचे ओनर जे आहेत ते अद्यापही या परिस्थितीत नाहीये की ते आपल्याला माहिती देऊ शकतील. मात्र सेफ्टीच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी काय उपाययोजना केलेल्या होत्या की नाही, जर एखादी आग लागते तर त्याच्यावरती काहीतरी सेफ्टी मॅनेजर वगैरे जे असतात त्यांच्या माध्यमातून इथे काही उपाययोजना केलेल्या होत्या की नाही, की जर एखाद्या पद्धतीने आग लागते आहे तर तिला लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी. तर अद्यापही तीही माहिती आपल्याला मिळालेली नाहीये. परंतु पोलीस प्रशासन असू द्या आणि अग्निशामक दल असू द्या यांनी त्यांचा जीव जो आहे तो मुठीत घेऊन या ठिकाणी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा आपण जर बघत असाल तर मध्ये जे आहे धूर आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही आग आहे ते सर्वच आपल्याला बघायला मिळते अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि प्रचंड प्रमाणात जे कंपनीचं देखील नुकसान झालंय आणि त्यापेक्षा जास्त या परिसरामध्ये राहत असलेले जे काही नागरिक आहेत ते खूप काल घाबरलेले होते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण होतं, कारण मोठे मोठे स्फोट जे आहेत ते इथून वरती आपल्याला बघायला मिळाले. बाजूलाच एमआयडीसी आहे, बाजूलाच आपला एमएसईबीचं जे आहे ऑफिस आहे. आणि जर त्या ठिणग्या जर आपण बघत असाल, ठिणग्या ज्या आहेत त्या ठिणग्या सुद्धा एमएससीबीच्या ऑफिसमध्ये जात होत्या. जर काही त्या ठिकाणी देखील ती आग पेटली असती तर खूप भीषण, म्हणजे या ठिकाणी खूप मोठी ही आग अजून जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. याच्या बाजूलाच एक ऑइलची कंपनी आहे. त्या ठिकाणी सुद्धा ही आग जी आहे ती पसरलेली आहे. आणि ऑइलला ज्या वेळेला आग लागते त्यावेळेला आपण विचारही करू शकत नाही की तो प्रसंग किती भयानक असू शकतो. सुदैवाने कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही, त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये. ज्या वेळेला ही आग लागली त्यावेळेला कंपनीमध्ये कुठलाही कामगार नाही होता. कंपनी चालू आहे, मात्र त्यावेळेला सगळे घरी असतील, त्यामुळे कुठलीही जीवितहानी जी आहे ती सध्या झालेली नाहीये. आणि आपण जर बघत असाल तर फक्त पूर्ण कंपनी जी आहे ती आपल्याला जळून या ठिकाणी राख झालेली बघायला मिळते आहे. अद्यापही थोडाफार जो धूर जे आहे ते आपल्याला इथे दिसत असेल. कंपन्यांमध्ये आग हा प्रकार जो आहे वारंवार वाढत चाललेला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक असा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात घडला आणि इथून पुढे असे कुठलेही प्रकार घडू नये यामुळे जे आहेत आता प्रशासन कशा पद्धतीने सज्ज होईल हे बघणं गरजेचं आहे. आपण जर इथूनच बघत असाल तर आपण आता मध्ये नाही जाणार, कारण मध्ये अजूनही काही होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही, कारण धूर जो आहे अद्याप आपल्याला दिसतोय. याच्या बाजूने जी आहे ती हायटेक एनर्जी अशी कंपनी आहे आणि ती कंपनी जी आहे ती ऑइल बनवते. त्या साईडला जे ती ऑइल बनवते आणि त्यांचे मोठे मोठे ऑइलचे डंपर्स वगैरे जे तिथेच होते. जर ही आग अजून जास्त प्रमाणामध्ये वाढली असती आणि त्या ऑइलच्या कंपनीकडे ती आग जर अजून जास्त प्रमाणात गेली असती तर पेट घेऊन जे आहे मोठे मोठे स्फोट इथे झाले असते आणि ही आग जी आटोक्यात आणणं देखील खूप कठीण झालं असतं. आता ज्या काही या आग लागत चाललेल्या आहे, रासायनिक कंपन्या असू द्या, ऑइलच्या कंपनी असू द्या, कुठल्याही कंपनी, मागे देखील आपण बघितलं होतं बदलापूरमध्ये एका कंपनीला भीषण आग जी आहे ती लागली, स्फोट झाला होता आणि त्या स्फोटमुळे जे आहे अनेक जण जे आहेत ते जखमी झाले होते. म्हणजे एमआयडीसी परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरात राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होतं. ही आग देखील अशाच पद्धतीची होती आणि आता इथून पुढे अशा कुठल्याही आग लागू नये यासाठी प्रशासन सज्ज होणार आहे का हे बघणं खरं तर गरजेचं ठरणार आहे. तुम्ही सुद्धा जर फक्त बघायसाठी येणार असाल तर कृपा करून तुम्ही घरातच राहा, सुरक्षित राहा. ज्या वेळेला कुठल्याही आग वगैरे लागते त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन गर्दी करू नये. तर पोलीस प्रशासन, अग्निशामक दल यांना तुम्ही नक्की सहकार्य केलं पाहिजे. एकंदरीतच आपण जर बघत असाल तर 20 पेक्षा जास्त स्फोट जे आहे काल आपल्याला या आगमध्ये बघायला मिळाले. 20 पेक्षा जास्त स्फोट झाले
आणि त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या गाड्या जर बघत असाल तर आपण रात्रीच्या सुमारास बघितल्या होत्या 10-10:30च्या सुमारास 9-10 पेक्षा गाड्या जे आहेत आपल्याला मोटरनी पाणी जे आहे टाकले जात होतं, आग विझवण्यासाठी वापरले जात होतं. आणि त्याचबरोबर बदलापूर पूर्व, पश्चिम आणि अंबरनाथचे देखील अग्निशामक दल जे आहे ते सज्ज झाले होते ही आग विझवण्यासाठी. आणि सर्वांच्या प्रयत्नाने अखेर जे आहे पहाटे 5च्या सुमारास जी आहे ही आग आटोक्यात आलेली आहे. परंतु अजूनही धूर जो आहे तो निघतोय. या साईडला जर आपण बघाल तर आपल्याला ओनर वगैरे जे आहेत ते देखील इथे आले तर माहिती मिळते, परंतु ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. नाहीतर आपण त्यांना नक्कीच विचारलं असतं की सेफ्टीच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी काही उपाययोजना होत्या की नव्हत्या. कारण थोडीशी जरी आग लागली तरी सुद्धा फायर एक्झिस्टिंग्विशर लगेच ऑन होतात आणि आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली कशी? माहिती मिळते की असं देखील सांगितलं जात आहे की शॉर्ट सर्किटमुळे कदाचित ही आग जी आहे ती लागली असावी. पण शॉर्ट सर्किटमुळे जर आग लागली असावी तर आतापर्यंत आपण घरांमध्ये फ्रीज जळताना बघितले होते, वॉशिंग मशीन जळताना बघितल्या होत्या शॉर्ट सर्किटमुळे. पण आता जर वारंवार असे शॉर्ट सर्किटमुळे जर कंपन्या पेट घ्यायला लागल्या तर रहिवाशांनी राहायचं कुठे आणि जगायचं कसं, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग खरं तर या गोष्टीचा खरंच शोध घेतला पाहिजे की आग नेमकी लागली कशी, आणि जर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल तर याला जबाबदार कोण, असे वारंवार घटना का घडताय या देखील बघितल्या गेल्या पाहिजे. आणि जर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसेल तर आग नेमकी लागली कशामुळे हे देखील कारण स्पष्ट व्हायला पाहिजे. आणि आग लागल्याच्या नंतर कुठल्या कुठल्या सेफ्टी जे आहेत त्या इथे होत्या की नव्हत्या, आग आटोक्यात लवकर का आली नाही, एवढी आग का वाढली, या सगळ्या गोष्टींकडे जर आज लक्ष दिले गेलं नाही तर आज ही एक कंपनी आहे, उद्या आपण बघू शकतो की एका कंपनीच्याच बरोबर जे आजूबाजूच्या कंपन्यांना देखील आग लागू शकत होती. बाजूला ऑइलची कंपनी आहे, त्या आपलं एमएससीबीचं ऑफिस आहे, आणि ही जर आग त्या ठिकाणी पसरली असती तर खूप भयंकर प्रकार घडला असता. त्यामुळे आता या गोष्टीकडे खरंच प्रशासनाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि काय असेल ते उपाययोजना ह्या काढल्याच गेल्या पाहिजेत. अजूनही आपण जर बघत असाल तर बघा त्या साईडला मोठे ऑइलची कंपनी आहे, आणि ही जी कंपनी आहे ती केमिकलची कंपनी आहे असं सांगितलं जात आहे. पावडर वगैरे काय बनवते असं बोलत होते. आम्ही ओनरला विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ओनर काय मनस्थितीत नाहीये, पण त्यांनी कमीत कमी माहिती ही द्यायला पाहिजे, पण ते बोलत नाहीये सध्या. कारण एवढं जे काही नुकसान झालेलं आहे, मान्य करतो नुकसान झालंय, परंतु याच बरोबर जे स्थानिक रहिवासी आहेत ते देखील घाबरलेले आहे. एमआयडीसी परिसरात लागूनच एकदम रहिवासी नाही राहत, तर लांब लांब पर्यंत कितीतरी लांब पर्यंत अजूनही स्फोटचा जो आहे आपल्याला बारीक असा आवाज जो आहे इथून मधून येतोय. तर कमीत कमी ओनरच्या माध्यमातून स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांना हे स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की नेमकी ही आग का लागली आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये यासाठी ते काय प्रयत्न करणार आहेत असं. पण असं काही चित्र जे आपल्याला इथे बघायला मिळत नाहीये. मग नेमकं हा प्रकार काय आहे ते खरंच बघणं गरजेचं ठरणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्यात. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद. इथले पुढचे काही अपडेट्स असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचवणार आहोत. धन्यवाद.